फक्त 70,000 रुपयांसाठी थेट घरात घुसून कोयत्याने जीवघेणा हल्ला. इचलकरंजीत IPL बेटिंगच्या पैशाच्या वादातून धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेवर कोयत्याने वार करण्यात आला असून 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. इचलकरंजी शहरात IPL क्रिकेटवरील पैजेच्या पैशाच्या वादातून थरारक घटना समोर आली आहे. पैजेमध्ये हरलेले 70,000 रुपये वसूल करण्यासाठी 4 जणांनी धारदार कोयते घेऊन एका घरात घुसून दमदाटी केली. यावेळी मध्ये पडलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात फरजाना चांद गडकर वय 42 या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज उर्फ चिल्या मारुती माने, निलेश मारुती माने, विशाल गणपती माने आणि सौरभ दयानंद दाडमोडे या चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुस्तफा सिकंदर शेख आणि सूरज माने यांच्यात IPL क्रिकेटवर पैज लागली होती. पैजेमध्ये हरल्यानंतर 70,000 रुपयांच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर संशयितांनी कोयते घेऊन थेट शेख यांच्या घरात प्रवेश केला आणि धमकावण्यास सुरुवात केली. बियाच वेळी शेख यांचे नातेवाईक फरजाना गडकर या मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या. मात्र संतापलेल्या संशयितांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळालं आहे. मुख्य संशयित हा शहरातील एका मोठ्या गँगला एका भाईच्या माध्यमातून रसद पुरवत असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच हा वाद केवळ क्रिकेटच्या पैजेपुरता मर्यादित नसून IPL बेटिंगमधील पैशाच्या व्यवहारातून निर्माण झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याच अनुषंगाने बेटिंगशी संबंधित आणखी एक संशयितालाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणामागे मोठं बेटिंग रेटिंग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. IPL बेटिंगच्या पैशाच्या वादातून घडलेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर बेटिंगचे धोकादायक परिणाम समोर आले आहेत. या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.